कधीतरी अशी चमचमीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा झाली ना, तर घरीच गव्हाच्या पिठापासून हा इतका कुरकुरीत नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. चहाच्या वेळेसाठी हा बेत इतका परफेक्ट आहे की घरातले सगळे जण प्लेट रिकामी झाल्याशिवाय उठणारच नाही. तर त्यासाठी काय करायचं, इथे 3 उकडलेले बटाटे घेतले, त्याला असं मॅश करून घ्यायचं. नंतर एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचं, अर्धा चमचा ओवा घालायचा आणि 2 वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याला उकळ आलं की त्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालायचं. असं वाफवून घेतल्याने काय होतं, आपल्या नाश्त्याचं बाहेरचं आवरण छान असं कुरकुरीत होतं. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा असा घट्टसर गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं. नंतर यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून द्यायचं. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, अर्धा चमचा जिरे घालायचे, 1 चमचा रगडलेले धने घालायचे, 1 चमचा लसूण मिरचीची पेस्ट घालायची, थोडंसं हिंग घालायचं, पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं मिक्स करून झालं की त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालायचे, नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. इथे आपली बटाट्याची चटणी बनवून तयार झाली. एकीकडे आपल्या पिठाला छान अशी वाफ बसलेली आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याला चांगलं मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर एका बाउल मध्ये 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घालायचं, सोबतच अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा काळे तीळ, पाव चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. तर हे बघा, अशा पद्धतीने गोळ तयार करून घ्यायचा. आता ह्या पिठातला अर्धा गोळा तोडून अशी गोल लाटी करून घ्यायची आणि याची एक मोठी पोळी अशी लाटून घ्यायची. पोळी जाडसरच ठेवायची आणि अशी ग्लासने याचे गोल गोल आकार करून घ्यायचे. मी दाखवते अशा पद्धतीने. आता एका पारीवर बटाट्याची चटणी ठेवायची आणि असं याला फोल्ड करून घ्यायचं आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं. हे पीठ एवढं नरम आहे की याला पाणी लावण्याची सुद्धा गरज नाही. आता याला गोळ मध्ये बुडवायचं आणि एक करून तेलामध्ये सोडायचं आणि तेल मध्यम गरम असायला हवं. आता या नाश्त्याला मध्यम गॅसवर छान असं कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचंय. आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल का हा नाश्ता किती कुरकुरीत झालाय. तर वाट कसली बघताय, तर लगेच हा गव्हाच्या पिठापासून इतका कुरकुरीत नाश्ता घरी नक्की बनवून बघा आणि कसा झाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.